हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री तुमचं सगळ्यांचं स्वागत करते इंडियन मॉम होम अँड मच मोर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. खूप दिवसानंतर व्लॉग मी शूट म्हणण्यापेक्षा शेअर करते. शूट केलेला पण खूप दिवस आहे. म्हणजे हा व्लॉग जो आहे ना, तर तो 1 ते 1.5 महिन्या अगोदरचा आहे. एडिट करेल असं म्हटलं, पण ते काय मला जमलं नाही. आणि खूप कामं आणि अजून एक दुसरा चॅनल आहे, तर तिथं डेली रेसिपीज मी शेअर करत असते, कारण त्या चॅनलवरती मला पैसे मिळतात. या चॅनलवरती अजून काही भेटत नाही. आणि एवढं सगळं मेहनत करून सगळं घर सांभाळून मला काही एडिट करणंच होत नाही. पण म्हटलं आता व्लॉग शूट तर केलाय, मग टाकला तर पाहिजे. मग म्हटलं चला टाकूयात म्हणून. तर सकाळी सकाळी आज नाश्त्याला बनवला होता डोसा, त्याचबरोबर चटणी, बटाट्याची भाजी. आणि नाश्ता केल्यानंतर लागतो तो म्हणजे चहा. मस्त एकदम गरगरीत चहा पिलं. आणि आजचा जो दिवस आहे ना, तर तो स्पेशली मुलांचा आहे. कारण मुलांचं म्हणजे त्यावेळेस 1-1.5 महिन्यापूर्वी तर मुलांची बुक्स आणायचे होते, ड्रेस आणायचे होते. मग त्याचा हा व्लॉग मी शूट केला होता आणि म्हटलं एक आठवण म्हणून टाकून देऊयात. भले लेट झालेलं आहे या व्हिडिओला, पण ठीक आहे म्हटलं. मग स्कूलमध्ये गेलो आणि तिथं काय मला शूट करायला जमलं नाही. पटकीनी आम्ही बुक्स घेऊन आलो, कारण तो लास्टचा दिवस होता बुक्सचा. मग मुलं सकाळपासून घाई करत होते, नाश्ता वगैरे करण्यात खूप टाईम गेला. आणि बरं झालं आम्ही लास्टला गेलो, कारण गर्दी अजिबात नव्हती. मग लगेच आम्हाला बुक्स मिळाले, सगळं भेटलं. आणि त्यानंतर मग ठरवलं की आता घरीच आलोय माघारी आपण, तर मग खाऊन जाऊयात. म्हणून दुपारी मी मस्त असा राईस बनवला होता, खूप सारं मशरूम वाटाणा टाकून. आणि हा म्हणजे एकदम झटकीपट बनणारा राईस आणि घरात सगळ्यांचा आवडीचा, कारण खूप साऱ्या भाज्या असतात आणि मुलं पण माझी खूप आवडीने खातात. अशी कुठलीच रेसिपी नाही की त्याला नाही म्हणत नाहीत, ते सगळं आवडीने खातात. मस्त झाला होता गरमागरम राईस खाल्ला. आणि त्यानंतर जायचं होतं मुलांची खरेदी करायला, ती म्हणजे शाळेची. तर जेवण केलं छान, किचन क्लीन केलं, कारण बाहेरून कुठूनही आलं ना तर पहिल्यांदा किचनमध्ये येते मी, कारण चहा असो किंवा काही असो आणि किचन स्वच्छ दिसलं ना मग छान वाटतं. मग आता लाईट बंद करून म्हटलं चला तयार होऊयात. पटकीने तयार झाले, कारण मुलांची आज दिवसभर घाईच होती. बुक्स आणायला पण घाई, परत ड्रेस आणायला पण घाई. मग ड्रेस आणायला गेलो. आणि स्कूलचं काय आहे ना, दरवर्षी युनिफॉर्म चेंज होतो. यावर्षी स्कूल युनिफॉर्म चेंज झाला, गेल्या वर्षी पीटी युनिफॉर्म, आता पुढच्या वर्षी परत पीटी युनिफॉर्म चेंज होईल. आणि यावेळेस एवढा म्हणजे बकवास कलर ठेवला होता ना, पण ठीक आहे म्हटलं. आणि मग मुलांचे इथं शूज घेतले, ड्रेस घेतले. आणि त्यानंतर म्हटलं की आता आलोच आहे तर थोडीफार शॉपिंग झाली पाहिजे. मग लाईफस्टाईलला गेलो आणि बघूयात म्हटलं. आणि इथं आम्ही सारखंच येत असतो, म्हणजे महिन्यातनं 2-3 वेळा चक्कर होतात आमच्या. म्हणजे कुठं फिरायला नाही भेटलं ना तर इथं येतोच. तर वरती पहिल्यांदा तर मी इकडं आले ना तर वरती जाते, ते म्हणजे किचनचं जे साहित्य मिळतं तिथं. आणि यावेळेस काहीच असं छान नव्हतं. मग म्हटलं चला, असं पण आम्ही काही म्हणजे होम सेंटरला आलोच नव्हतो, फक्त तिथं जवळ होतं म्हणून गेलो. आणि आल्यानंतर मुलांची मस्ती बघा, ही नसतं चालूच असतं. म्हणजे ह्याला आम्ही जास्त करून मॉलला आणत नाही आणि त्याला पण यायला आवडत नाही. आणि तो आला तर मग फक्त ते एवढ्याचसाठी येतो आणि परत मग त्याची घाई असते की चला घरी. म्हणून आम्ही लवकर निघालो तिथून, जास्त काही असं बघितलंच नाही कुठं काय. आणि बाहेर आलो तर बघितला पहिला पाऊस. हा होता त्यावेळेसचा पहिला पाऊस. आणि एवढं छान वाटलं. पावसाळा हा आमच्या घरात सगळ्यांचा खूप आवडीचा. आणि आम्ही राहतो मावळात, तर त्यामुळं पावसाळ्यात इकडं स्वर्ग उतरतो असं म्हणू शकतो. कारण घरातनं जरी बघितलं ना तरी असे डोंगर हिरवेगार होतात आणि खूप छान वाटतं पावसाळा. आता हा होता पहिला पाऊस. म्हटलं सेलिब्रेट तर झालंच पाहिजे. जिथं गाडी लावली होती ना तिथंच हे स्टॉल होतं. मग तिथून आम्ही केली ऑर्डर दाबेली. आणि ह्यांची खरंच दाबेली छान आहे. निगडीला जर तुम्ही आला, होम सेंटरच्या पाठीमागच्या साईडला एक छोटीशी अशी गल्ली आहे ना, तर तिथं ह्यांचं जे स्टॉल म्हणू शकतो आपण तर ते आहे. तर तिथं बेस्ट मिळते ती म्हणजे दाबेली. आम्ही खाल्ली आहे त्यातली तर आम्हाला बेस्ट दाबेली वाटली. आम्ही सँडविच पण ऑर्डर केलं होतं. ते दिसायला खूप छान होतं, हेल्दी पण होतं. आतमध्ये भरपूर अशा भाज्या होत्या, पण टेस्ट काही एवढी नाही. पण दाबेली मस्त आहे. तर म्हटलं की आता पहिला पाऊस आहे आणि मुलांचं असतंच की बाहेर आलं की काहीतरी खायचे. आणि मी पण ट्राय करत असते, म्हणजे नवीन करते शक्यतो ट्राय, की जेणेकरून मी बाहेर खाल्लं ना सेम तसं घरी बनवायला मला आवडतं. म्हणून मी बाहेर आलं की वेगवेगळ्या डिश ट्राय करत असते. यावेळेस तर काही वेगळं करायला मिळालं नाही,
म्हणजे ट्राय, पण सँडविच होतं ना त्यांचं, तर ते छान वाटलं एकदम हेल्दी व्हर्जनमध्ये. तुम्हाला मी दाखवते, ते खूप छान असं लोडेड सँडविच होतं. वरतून भरपूर चीज होतं, आतमध्ये नव्हतं जास्त, भाज्या होत्या भरपूर. याची रेसिपी पाहिजे का कमेंट करून सांगा. मी हे सँडविच बनवलं पण तिकडून आल्यानंतर, म्हणजे हे पहिल्यांदाच घेतलं होतं सँडविच मी. आणि बघा मस्त असं सँडविच पण आलेलं आहे. आणि मुलांना जास्त एवढं आवडलं नाही, कारण त्यात भाज्या होत्या भरपूर साऱ्या, ब्रॉकली वगैरे पण टाकली होती त्यांनी भरपूर. आणि छान असं म्हणजे खाल्लं. आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघालो. पण जाताना लागतं ते स्टार बाजार, आणि स्टार बाजारमध्ये ना भाज्या वगैरे खूप छान मिळतात. आता आमच्या इकडे पण झालेलं आहे स्टार बाजार जवळ. आता आम्हाला लांब जायची गरज नाही, पण त्यावेळेस गेलोच होतो तिकडं, तर म्हटलं चला थोडीशी खरेदी करूयात. मग भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या. मग कोबी, फ्लावर खूप छान असं फ्रेशमध्ये होतं, ब्रॉकली होती. आणि स्टार बाजारमध्ये सगळंच साहित्य मिळतं, त्यामुळं काही टेन्शन नाही. मग इथून भाज्या घेतल्या. आणि माझी मुलगी आता एवढी मोठी झाली की ती शूट करते. मिस्टरांना सांगितलं ना तर त्यांचं असतं की काय प्रत्येक ठिकाणी म्हणजे मोबाईल घेऊन हे करायचं. पण आता मी ऑलरेडी ह्याला काम मानलंच आहे माझं, तर हे केलंच पाहिजे. आणि म्हणून मग तिला सांगितलं शूट करायला. आणि पटकीनी ते नसताना कधी कधी मी व्हिडिओ वगैरे बनवते. तर खरेदी केली इथून आणि मग निघालो आम्ही घरी. तर असा होता आजचा दिवस. म्हणजे हा फुल व्लॉग आहे ना, तर तो मुलांचा होता म्हणू शकतो, कारण ह्या आठवणीसाठी मी हा शूट केला होता. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला असे व्लॉग आवडत असतील तर तेही कमेंट करा. आवडला तर लाईक, शेअर आणि हां सबस्क्राईब करायला काय विसरू नका. धन्यवाद.